तरोडा येथील पुरातन असे जगदंबा देवस्थानमध्ये आज घटस्थापनेची सांगता करण्यात आली। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील तरोडा या गावात हे जागृत देवस्थान आहे। घाटंजी तालुक्यातील पारवा गावापासून 5 किलोमीटर अंतरावर तरोडा हे गाव आहे। शेकडो वर्षापूर्वी कॉलरा सारख्या रोगराईने तिरोडा गावाला विळख्यात घेतले। त्यावेळी जगदंबा देवस्थानची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून तरोडा गावाला रोगराईपासून मुक्तता मिळाली। तसेच शेतकऱ्यांना सुद्धा शेतातून समाधानकारक पिके हाती येऊ लागली, असे देवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुलसंगे हे सांगतात। अंदाजे 300 ते 350 वर्षापूर्वी स्थापन झालेले जगदंबा देवस्थान हे जागृत असल्यामुळे या ठिकाणी दूरदूरवरून भाविक हे हजेरी लावतात। नागपंचमीला जगदंबा देवस्थानात घटस्थापना केली जाते आणि बडग्याला याची समाप्ती करण्यात येते। घटस्थापना समाप्तीच्या अनुषंगाने देवस्थान परिसरात यात्रेचे आयोजन करण्यात येते। घटस्थापना समाप्तीला देवस्थानमध्ये दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी होते। लोकवर्गणीतून तिरोडा येथील जगदंबा देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात आला असून अजून बरंच काम शिल्लक असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुलसंगे यांनी GTV न्यूज मराठी सोबत बोलताना दिली। संकेत महल्ले, GTV न्यूज मराठी। जगदंबा देवस्थान जे आहे ते अति पुरातन काळाचं आहे आणि जवळपास 300 ते 350 वर्षापूर्वीच आहे। आणि भारती यांनी वसवलेला आहे। अगोदर म्हणजे कॉलरा सारखे आजारी येत होते, त्यावेळेस त्याने 300-350 वर्षापूर्वी जगदंबा देवस्थान स्थापना केली आणि तेव्हापासून आमच्या गावात कुठल्याही प्रकारचे रोगराई म्हणा किंवा सगळं शांतता आहे त्यापासून। आणि पिकी वगैरे शेतकऱ्यांसाठी पण वगैरे चांगला होतो। आणि विशेष म्हणजे जागृत देवस्थान असल्यामुळं या देवस्थानच्या म्हणजे परिसरातून आपल्या तरोड्याच्या आजूबाजूच्या जेवढे 10-15 गाव आहे आणि घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ, तेलंगणामध्ये हे सगळे लोक दर्शनासाठी येतात। आणि घटस्थापना जी आहे आमची ही नागपंचमीच्या दिवशी घटस्थापना होते आणि आज बडग्याच्या दिवशी हे समाप्ती होते। समाप्तीच्या दिवशी आपण जत्रा निमित्ताने आपल्या लोकांचं दर्शन होते। अशा प्रकारचे आमचं जे देवस्थान आहे त्याच्यात बरेच काही यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जे आजूबाजूचे गाव आहे कुर्ली, पारवा, नागेझरी, वगैरा, शरद, रामनगर अशा 7-8 गावाचे जे आहे त्या लोकवर्गणीतून आपण मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि बरेच काही विकास काम आहे बाकी। त्याच्यामुळे आता कसं लोकांच्या सहकार्यामुळे, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण देवस्थानचे आपण विकास करण्याचा आपण मानस ठेवलेला आहे।